मेरे प्यार की देवता है फुलवा। हाँ हाँ बस मुझे फुलवा चाहिए, शेरा की प्यारी बहन फुलवा। आपल्या जोडीला साईडच्या दारावर कपडे गेला सख्या सख्या रे सख्या लाल लाल देशी आहे दे आता बघूया तुला हवे आधी पिऊ आलास ना असा पाहिजे की राजरमा दिसतं का मला ठीक आहे हो तर योग्य बोलवलेला होता म्हणजे माहिती तुझं जेवढा होतो ते काम करता डोळ्यात घालून पारा करा डोळ्यात घालून पारा करा एक तर पैसे नाही टायमिंग घेऊन या महाराज मी लावतो हा नवीन कार्यकारी छान आहे ना राजसेवक स्वागत केलं तुम्ही एवढं राजधर्मात ठेवा परंतु यापुढे असा काही प्रकार घडला मात्र माझ्याशी गाठ आहे मला ज्याला कुठल्या दरवाजावर ठेव मागच्या पुढच्या
काही दोनाचे तारण आपल्या राज्यावर कोणते संकट नाही ना. हे आपला अपमान केला. छे छे अशा मुलीताई तुमच्याकडे पराक्रम तुमचा सवेले या राजासमोर कोणाचाच मार बोलतो पाहण्याची इच्छा होऊ शकत नाही. राजसेवक पूर्वा तुझी घाई गडबड नाही. आज नागली पौर्णिमेचा दिवस. आज बहिणीने भावाच्या तक्रारीमधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपवायची असते. हो बेटी मला लक्षात नव्हतं का. बाबा, राखी बांधण्यापूर्वी मी देवीच्या दर्शनाला जाऊन येते. मला आज्ञा असावी. बेटी आज्ञा आहे पण तू आजपासून तुला दोन भावा द्यायचे. एका भावा आतले मारायचे ते म्हणजे शेराला. बाबा, बाबा काय बोलताय? हो बेटी. रणजित माझा भाऊ नाही का? त्याने कोणता गुन्हा केलाय? हो बेटी खरं तर बोलतोय. एके रात्री तुमच्या राज्यात बाहेर हल्ला झाला. त्यामध्ये तुझा मोठा भाऊ बेपत्ता झाला आणि तुझे वडील मरण पावले. त्यानंतर बेटी तुझा सवाल मी केला ग. बाबा काय ते मी हे हो बेटी खरं ते सांगतोय. बेटी शांत हो. शेरा तुला एक गोष्ट सांगायची वाटते. ती गोष्ट म्हणजे त्या वाला दिलं वचन तुम्हाला माझ्या घराचे सूर करून करायचे. नाही बाबा, हे कदापि शक्य नाही. काय बेटी हे तुला करावंच लागेल. तुझ्या वाला जातोय शास्त्री वाटत होते हे तुला करावंच लागेल. शेरा चल चल आपण राजदरबारी जाऊ. रणजित, ऐकलेस ना बाबांनी काय सांगितले? होय तुला ऐकलं. तुला पहिले आपलं प्रेम भाऊ बहिणीचं होतं. आता आपल्याला पती पत्नीचं करावे लागेल. होय रणजित. तुला रणजित तुला आज आपल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला. आज आपल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला. प्रेम फुलाच्या गगनी आम्हाला. प्रेम फुलाच्या गगनी आम्हाला. आज आपल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला. आज आपल्या प्रथम प्रीतीचा संगम हा झाला. प्रेम फुलाच्या गगनी आम्हाला. प्रेम फुलाच्या गगनी आम्हाला. नवती पाने नवती राने रान पाखरे वेडी झाली. रान पाखरे वेडी झाली. रान पाखरे वेडी झाली. पृथ्वीवरती स्वर्ग दिसाया भेटाया आला. पृथ्वीवरती स्वर्ग दिसाया भेटाया आला. प्रेम फुलाच्या गळ्यातली आम्हाला. प्रेम फुलाच्या गळ्यातली आम्हाला. आज आपल्या प्रथमप्रीतीचा संगम हा झाला. आज आपल्या प्रथमप्रीतीचा संगम हा झाला. प्रेम फुलाच्या गळ्यातली आम्हाला. प्रेम फुलाच्या गळ्यातली आम्हाला. आई अंबाबाई, आज मी एका भावाला राखी बांधणार आणि माझा दुसरा भाऊ कोठे बरे असेल. आई, माझ्या भावाला सुखी ठेव. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिचा एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया
की देवता की पूजा कर रही हो। आओ मेरी बाहों में आओ। हट जा मेरे रास्ते से। चिल्लाने की कोशिश मत कर बुलवा। हाय कोई माई का लाल जो लाखन से टकराकर तुझे बचा सकता है। पुकार अपने ईश्वर को जो तुझे लाखन से बचा सकता है। पुकार बुलवा पुकार। अपराध काय झाला देवाने हा खेळ रचला अपराध काय झाला देवाने हा खेळ रचला विनवी ते फुलवा लाख लावला अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला विनवी ते फुलवा लागता मना नको मारू आज माझा काही बेसहारा अपराध काय झाला देवाने हा खेळ रचला विनवी ते फुलवा लाख लावला अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला विनवी ते फुलवा लागता मना पुकार अपने ईश्वर को। ईश्वर को पुकारने की कोई जरूरत नहीं, कारण तुझे यहाँ से हटाने के लिए शेराई काफी है। अबे उल्लू के पठे, तू अभी बच्चा है। वोट दबाया तो दूध निकलेगा। शेरा, मेरे हाथों में पिस्तौल देखी है तूने? अबे पिस्तौल की धमकी किसको दिखाता है? तेरे जैसे बहुत देखे मैंने। शेरा, हट जाओ मेरे रास्ते से, वरना वरना क्या? बंदूक मेरे हाथ में, मेरे कोमर के आर पार जाएगी गोली। जा, मैं बोलता हूँ अभी जा। शेरा, तूने मुझे धोखा दिया है, मैं अभी जा रहा हूँ। लेकिन अपने अपमान का बदला मैं जरूर लूंगा तुमसे। शेरा! जोपर्यंत हा शेरा भैया जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही। आणि माझं दर्शन घेऊन झालं असेल तर चल चल आपण राजवाड्यात जाऊया। चल भैया। सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया फुला
आपल्याकडे सारे वैभव, सारी संपत्ती देखील आहे, परंतु एका गोष्टीची कमी, ती म्हणजे आपला मोठा भाऊ. होय भैया, मोठे असेल माझा मोठा भाऊ. आज जर माझा मोठा भाऊ असता तर तुम्ही दोघे एकत्र बसला असतात आणि मी तुम्हाला राखी बांधली असती. मला किती आनंद झाला असता. आई, तू अशी दुःखी होऊ नकोस. राखी बांधलेल्याची शपथ देऊन सांगतो की पुढच्या रक्षाबंधनाच्या आत जर का माझ्या मोठ्या भावाचा शोध लावला नाही तर तुला मी भाऊ म्हणून घेणार नाही. ही माझी आजची ओळख. लाल झालं, लाल चल चल आपण लाल झालंय. होय सरदार, आपली कामगिरी पार पाडलेली नाही. लाखन त्यासाठी एक गिफ्ट आहे. आणि ती कोणती सरदार? लाखन शेला किंवा भूपेंद्र राजा किंवा फुलवा यात तिनापैकी एखादा पकडून घेऊन या. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. चला तर मग कामगिरीला लागू. काय महाराज? 12 व्यवस्थित ठेव. हो ठेवतो. मी आराम करतोय. तो काय बोलवतो तुम्हाला? कितीवरती गेले? हे कोण आहेत? हे माहित नाही कोणतं. छोटो, महाराज तू यांच्यासाठी खोटं बोललास तर काय सांगितलं होतं? काय महाराज? माझ्या समोर असे माझ्या काय नाही बोललो होतो. तू कोणतो? आपण घ्यावा. हे खरं मध्ये मारताय. हे दाखवतो ये. दिसला भेटला. काय शिकत होतात? आमचं सगळं चेक केला. तू वाटत होता महाराज एक व्हिडिओ देत नाही त्यांनी चाचण्या बिचण्या लावून ठेवला तिथं. काय महाराज? काय करत होता? गाडी चेक करत होतो तुमची. राशोर. मी तर सांगितलं समजत नाही का? पण महाराज मला एक प्रश्न पडला. राशोर. सांगू खरंच सांगू? बोला. राबवणार नाही, मारणार नाही, संपत आहे. तुमचा पोपट फुकणीच खातो. महाराज मला तर एक प्रश्न पडला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. ठीक आहे. राजसेवक या. तुमचा पोपट फुकणीच खातो. तुम्ही राजेसमोर बोलताय. कबरीचा विचारा. काय महाराज काय नाही. राजसेवक काय झालं? राजसेवक काय करतो?
बाबा बाबा चला या. महाराज विचारू काय विचारा ना. महाराज तुमच्या पोपटाला लाल डोस आहे का? राजसेवक, हा तुमचा पोपटा आहे ना? नाही बघा सगळे डोस आहे ना? त्याच्या पोपटाला बघा, आम्हाला तुमच्या पोपटाला बघायचे. राजसेवक राजसेवक महाराज असेल जा त्याची फुलवाला बोलावून सांगा. नको याला पैसे नाही टायमाला ते आशीर्वाद असो आणि चोपतो चोपतो एवढे काही नाही बोलवण्याचे काम. मला बरं अजून खेळ जायचं आहे तर जे तू आहे बाबा राजसेवक आम्ही राजूला खेळत जात आहोत. कुठं पण जावा आम्हाला काय करायचं. आम्ही पारा कासा डोळ्यात तेल घालून जाणार. ठीक आहे बेस्ट. बाबा हा देखाव पहा किती सुंदर आहे ना. बेटी फुलवा तुला किती वेळा सांगितलं ग मला बाबा म्हणून नाव नको बनव. बाबा ते राजवट पहा कसे जलविहार करत आहेत. बाबा बाबा असे गंभीर का? बेटी त्या राज असो मला एक गोष्ट आठवली. ती कोणती गोष्ट बाबा? बेटी फुलवा तुझ्या मोठ्या भावाची दादाची खून ती तुझ्या मोठ्या भावाची खून आहे. तुझ्या आता जमनगटावरती राजाची खून लक्षात ठेव फुलवा. होय बाबा कोठे असेल माझा मोठा भाऊ देवा काय माझे दुर्दैव. चला आपण आधार पण जाऊ बेटी चल. खबरदार एक पाऊस वेळा शिंदर. कोण कोण फुलवा आणि हा म्हातारा कशाला बरोबर? अरे म्हातारा म्हणतो आहे तरी तो या भूमीला गेला म्हातारा म्हणतो असेल बघ काय युद्ध करावं. या लाखाची युद्ध करणार. ठीक आहे सांभाळो चालव तुझी संसार. कोण रणजित? अरे तू सुद्धा आलास आपले प्राण गमवायला. लागेल लागेल तुला आता मृत्यू जवळ आलाय. अरे पाहूया कोणाचा मृत्यू जवळ आहे. चालव अरे चालव तुझी संशय. पाहतो तुझाही पराक्रम. चालत काय म्हणे तुझं मरण जवळ आहे. झाली झाली आपली कामगिरी फत्ते झाली. आता या तिघांना शेकान समोर उभे करतो म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली. होय सरदार. झाले झाले माझे समाधान झाले. दाखल दाखल जा जा आता अंधार कोथळीत पकडून ठेव. जशी आपली आज्ञा. दाखल पण एक लक्षात ठेव शेराची एवढी माया आहे की तो इथपर्यंत येणार नाही. शेर येणार नाही. शेर आलेला आहे. दाखल. शेरा असं डाव सोडतात काय तोडून द्यायचं ना.
बाबा ताई जा तुम्ही राजवाड्यात जा. माझी काही चिंता करू नका. यांची अवस्था दात पडलेला सर्पाप्रमाणे करून ठेवतो. जा तुम्ही राजवाड्यात जा. काय शेडा कसं एकट्याला करून नाही जाऊ शकत बाबा माझी काही चिंता करू नका. जा तुम्ही राजवाड्यात जा ताईला घेऊन. शेडा काळजी घे आम्ही येतो. चालू लखन शेखर लक्षात का माझ्या कुटुंबाचा आणि बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर याद राखा. परंतु कुणास ठाऊक तुम्ही आज जिवंत आहेस. तुझ्यावर शस्त्र उघडलेलं ही आपुलकीची भावना मनात निर्माण होते म्हणून तू आज जिवंत असे लक्षात ठेव. परंतु या पलीकडे माझ्या कुटुंबाची आणि बहिणीचे छेड काढण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचे दोघांचे हात तुम्हाला सगळं चाटून टाकेल. लक्षात ठेवा. होय होय सगळं आपला अपमान मी कदापि सहन करू शकणार नाही. शेर आम्हाला गेलेला पाहिजे. जा ठीक आहे सरदार जशी आपली आज्ञा. तू किती रे माझ्यावर प्रेम पहिले जेवढं करत होतो तेवढंच अजून प्रेम करतो. रणजित प्रीतीचे आनंदवन फुलले प्रीतीचे आनंदवन फुलले प्रीतीचे आनंदवन फुलले प्रीतीचे आनंदवन फुलले प्रेमाविना जग कसे आंधळे प्रेमाविना जग कसे आंधळे प्रेमाविना जग कसे आंधळे प्रेमाविना जग कसे आंधळे पहाटे पहाटे तुझी भेट झाली तुझ्या कसमाची किती सैल झाली तुला पाहुनी मन माझे फुलले तुला पाहुनी मन माझे फुलले प्रीतीचे आनंदवन फुलले प्रीतीचे आनंदवन काय करणार. नारळी पौर्णिमा तर 2 दिवसावर होती. बहिणीला दिलेले वचन पुढच्या रक्षाबंधनाच्या आत माझ्या भावाच्या शोध लागेल. परंतु अजून काय शोध लागत नाही. काय करावे काय कळत नाही. परंतु प्रथम ताईची भेट घेतो म्हणजे त्याच्यातून मार्ग निघेल.
खबरदार एक पाव फेड टाकशील तर का घाबरलास? अरे इतकी दिवस पिस्तूल दाखवून माझा अपमान करत आलास. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या लाखांच्या समशेरशी तुझी गाठ आहे. अरे अरे मग फेड कशाला? मग चाला तुझी समशेर. अरे पाहतो तुझा पराक्रम. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा लाखात तुझे प्राण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. कोण ताई? होय भैया, आज रक्षाबंधनाचा दिवस, राखी बांधायची आहे ना. अगं मी विसरलोच बघ. भैया, राखी बांधण्यापूर्वी मी एका गोष्टीची आठवण करून देते. ती म्हणजे तू दिलेल्या वचनाची. होय भैया, अगं तीच तर तुला सांगायला येणार नाही. काय सांगतो? होय होय ताई. आपला मोठा भाऊ लखन आहे, लखन ताई. होय ताई. देवाचं असताना आई वडील आपल्या स्वप्नामध्ये आले, त्यांनी सारी हकीकत सांगितली. माझ्या मोठ्या भावाला ओळख नाही, त्याच्या उजव्या मनगटावर असणारी काल लाखन आणि आमची घाटाघाट झाली. घाटामध्ये भेटी होते, आमच्या दोघांचं कन्वर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्याच्या उजव्या मनगटावर ती राजहंसाची खून पाहिली आणि युद्ध सोडून पळून आलो. होय शेराभैया, रणजीच्या वडिलांनी सुद्धा मला हेच सांगितले होते. जा शेराभैया, लाखाला घेऊन ये. ताई असाच जातो आणि माझ्या मोठ्या भावाला लाखांना तुझ्या समोर हजर करतो. अरे लाखन काय जायची गरज नाही, हा लाखाला तुला मृत्यू बनून तुझ्या समोर उभा आहे. लाखन तू आमचा मोठा भाऊ आहेस रे. नाही नाही, हे कदापि शक्य नाही. खरं काय झालं रे? बाबा बाबा आपला मोठा भाऊ लाखन. लाखन काय केलं रे? हा तुझा भाऊ होता रे. महाराज महाराज आमची ओळख पडण्या अगोदरच मी शहरावर तोडी झाली. महाराज महाराज मी पापी आहे, मला मला शिक्षा झाली पाहिजे. महाराज नाही लग्न असं म्हणलं आपल्या आई वडिलांना काय सांगतोस का हे शहरा? माझी शेवटची इच्छा आहे. बोल कोण शहरा? आई आई हो शहरा, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. आणि दुसरा शहरा लखन लखन शेर खान, आज तक तू मेरा गुरु था, लेकिन आज से सबसे बड़ा दुश्मन बन गया है. मैं तुझे जीने नहीं दूंगा. अपने भाई की लाश की कसम खाकर कहता हूँ, जब तक शेर खान को खत्म नहीं करता तब तक अपने भाई की लाश को अग्नि नहीं दूंगा. शेर खान ओळख द्यावा रे. माझ्या घराण्याचा नाश करणाऱ्या नराधम नीच माणसा, आज तुला मी जिवंत सोडणार नाही. अरे खऱ्या अन्नाची ओळख तर आता झाली मला. आतापर्यंत तू माझ्या मनात विषय पाडून आलास. शेर खान
शेरखान या लाखांच्या रूपात तुझ्या समोर तुझा मृत्यू उभा आहे. ठीक आहे तर चालव तुमची समस्या. अरे मग वेळ कशाला? मैंने अपना वादा पूरा किया. मेरी मेरी प्यारी बहन फुलवा, हो सके तो अपने इस भाई को माफ कर दे. मैं तेरा भाई अमागी हूँ फुलवा, मैं तेरा भाई अमागी हूँ. हो सके तो मुझे माफ कर दे फुलवा, क्योंकि मैंने अपने ही हाथों से सके भाई को मारा, तुझे छूने की कोशिश की. मुझे जीने का कोई हक नहीं. हाँ फुलवा, मुझे मरना चाहिए. हो सके तो मुझे माफ कर दे फुलवा, मैं जा रहा हूँ. फुलवा भैया, कौन भैया? फुलवा, रंजीत, जा तुम्ही राजवाड्यात जा. काही क्षणाचा मोठा आहे ना. दुसरा घ्या बा. माझ्या ताईला सुखी ठेव रे फुलवा. या रक्ताने मारलेल्या हाताला राखी बांध का फुलवा. ही माझी शेवटची आणि पहिलीच राखी आहे. रसिक हो, सभी सर्व सजाता हो. रक्ताने बांधली राखी, रक्ताने बांधली राखी. अर्थात खेळ हा नशिबाचा, खेळ हा नशिबाचा.